गुरुवार 2 फेब्रुवारी 2023चा दिवस. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक. दुपारी 12 वाजता वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकू लागली. सुधाकर अडबाले सर मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत आघाडीवर. हीच वार्ता सर्वत्र पसरत होती. जसजशी मतमोजणी पुढे सरकत होती तसतसा माशी संघाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह शिगेला पोचत होता. दुपारी 2 वाजल्यापासून मतमोजणी केंद्राबाहेर बँड वाजू लागले. फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आणि कार्यकर्ते जल्लोषात नाचू लागले. जणू विजय निश्चित झाल्याचीच भावना सर्वांच्या मनात होती. अखेर तो ऐतिहासिक क्षण उजाडलाच. रात्री 8 वाजता सुधाकर गोविंदराव अडबाले यांना विजयी घोषित करण्यात आले. 12 वर्षांनंतर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा गड पुन्हा जिंकण्याचा मान त्यांच्या अविरत संघर्षाला मिळाला. कणखर, अभ्यासू आणि संघर्षशील नेतृत्वाच्या बळावर त्यांनी हा विजय संपादन केला आणि तेथूनच सुरू झाले सुधाकर पर्व. सुधाकर अडबाले यांनी बालपणापासूनच संघर्ष अनुभवला. चंद्रपूरजवळील मोठा मारडा या गावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ग्रामीण शेतकरी कुटुंबातील मुलांना ज्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो तो त्यांच्या वाट्यालाही आला. मात्र शिक्षणाची प्रबळ जिद्द आणि चिकाटी यांच्या बळावर त्यांनी आपले आयुष्य घडवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी वर्धा येथे मोठे बंधू निरकंठराव अडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. 5वी ते 7वी पर्यंतचे शिक्षण लोकविद्यालयात तर 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये झाले. 12वी ग्रामीण महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर जेबी विज्ञान महाविद्यालय वर्धा येथून विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. त्यानंतर चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयातून बीएड पदवी प्राप्त केली. बीएड पूर्ण होताच 20 जुलै 1987 रोजी जनता विद्यालय पिपरी येथे सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी सेवेला प्रारंभ केला. 1988 मध्ये जनता विद्यालय घुग्घुस येथे त्यांची बदली झाली. याच विद्यालयात सुरू झालेला त्यांचा शिक्षकी पेशाचा प्रवास 31 ऑगस्ट 2018 रोजी सेवानिवृत्तीपर्यंत अखंड सुरू राहिला. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडविताना त्यांनी सामाजिक आणि सहकार क्षेत्रातही आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांनी नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था स्थापन केली. 2004 मध्ये अवघ्या 13 शाळा, 139 सभासद आणि 42,000 रुपयांच्या भागभांडवलावर सुरू झालेली ही पतसंस्था आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. आज या संस्थेचे कार्यक्षेत्र नागपूर विभागातील 6 महसुली जिल्ह्यांमध्ये विस्तारले असून पूर्व विदर्भात 16 शाखा कार्यरत आहेत. 7,711 सभासद आणि सुमारे 750 कोटी रुपयांचा उलाढाल असलेली ही संस्था आता अमरावती विभागातही विस्तारली असून अमरावती जिल्ह्यात शाखा सुरू करण्यात आली आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातील त्यांचा प्रवेशही त्यांच्या लढाऊ स्वभावामुळेच झाला. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलनं करताना ते संघटनेशी जोडले गेले. 1988 मध्ये ते संघटनेचे आजीवन सभासद झाले. 1998 मध्ये चंद्रपूर जिल्हा संघटक, 2002 मध्ये जिल्हाध्यक्ष आणि 25 ऑक्टोबर 2015 रोजी प्रांतीय सरकार्यवाह म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. आजही ते हे पद यशस्वीपणे सांभाळत आहेत. 21 मार्च 2021 रोजी संघटनेच्या लोकशाही परंपरेनुसार त्यांची नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. ही निवडणूक पहिल्याच प्रयत्नात विक्रमी मतांनी जिंकली. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांचा संघर्ष आजही अखंड सुरू आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत सभागृहात आणि सभागृहाबाहेरही लढा सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. 8 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी जुनी पेन्शन योजनेची टोपी आणि दुपट्टा परिधान करून विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. आज त्यांना आमदार म्हणून निवडून येऊन 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत. या काळात एकही दिवस त्यांनी विश्रांती घेतलेली दिसत नाही. नागपूर व अमरावती विभागातील 11ही जिल्ह्यात ते सातत्याने दौरे करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत.
विमाशी संघाच्या समस्या तुमच्या, पुढाकार आमचा उपक्रमाअंतर्गत आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शेकडो समस्या सोडवण्यात आल्या. जिल्हा स्तरापासून ते विभागातील प्रादेशिक व मंत्रालय स्तरावर 3.5 वर्षात तब्बल 90 सभा घेऊन असंख्य सामूहिक व वैयक्तिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक सामान्य मुलगा ते शिक्षक आमदार असा त्यांचा तब्बल 66 वर्षांचा संघर्षमय प्रवास आज असंख्य शिक्षक, विद्यार्थी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय आमदार श्री सुधाकर अडबाले सर यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि निरंतर यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा.